सो सडनली निघालो मालवणसाठी. अचानक श्रीनी प्लॅन केला आणि फिरायला चाललोय. सो घेतलाय नाश्ता सोबत. आता हाय दिव्यामध्ये 5:30ची ट्रेन आहे. सो भेटूया. सो करते हे मालवण एन्जॉय. गणपती टाइम. सो फायनली निघालो आणि सकाळपासून काय खाल्लं नाही आणि काल दहीहंडीमध्ये तर हालत खराबच झाली. आणि आत्ता जस्ट मी नाश्ता करतोय. टॅटू होता, एक टॅटू होता, त्याच्या मागे 2 टॅटू आले आणि हे लोकांना बघवत नाही मी काम करतो तर. आणि खास कर ह्याला डोळे जळतात आमचे, डोळे मरतील. सो कधीशी झोपलेले श्री आणि मी. आता श्री खातोय चायनीज भेळ आणि मी राहिलेले माझे ढोकळे खातो. आणि आपल्यासोबत एक मस्त स्पेशल मूर्ती बसली खाली, जी आहे स्वामी समर्थांची. ती आता पेनवरून बसली. भाऊ कुठे जाणार ती मूर्ती? कुठे जाणार? चिपळूणला. सो चिपळूणला जाणार आहे. तर असं एक नाही बरेच मूर्ती आहे इकडं. सो मस्त वाटते. हे पहिल्यांदा बघतोय. तिथं बघत असेल बाकी श्रीचं गावच आहे. काय मालवण तुझं गाव? खेड. श्री खेडचं आहे. भेटूया. तुला झोपायचं आहे. सकाळी 11 वाजले ना? 11 वाजले आणि आम्हाला मस्त अजून 5-6 तासाचा प्रवास आहे. आत्ताशी आलाय चिपळूण आणि आपल्याला कुठे उतरायचं? कुडाळला उतरायचं. आता भाऊ घेतोय झोप आणि दोघं शूटर वर झोपले आहे. आता मी पण जातो झोपायला. हो आगे रहना, आगे मिलना ब्रो. चलो मिलते हैं. 2:30 वाजले. भाऊ लोक नाचवतात आहे मला. इव्हेंटचा जावा पोचक्या बाबू. अबे नाचंडू. अरे रावे बाबू कुठला इव्हेंट मारे चाललाय? कितीची ऑर्डर आहे? लाख रुपयाची ऑर्डर आहे वाटते. आता मालवण नाही सजवायचं आहे. अरे हा लास्ट टाइम 50,000 होते, आता 1 लाख. तेच आहे म्हणून पैशाला बॅग घेतली. बॅग घेतले सोबत पैशासाठी. झोप आली रे. 3:30 तर झोपले. मला तर झोपायलाच भेटला नाही. या पब्लिक कुठला स्टेशन बोलते? रत्नागिरी. हा घ्या. तुला दिव्याला दाखवतो. दिव्याला मी खोलतो मग. बोचकेवाला बाबू. क्या बोलते? रत्नागिरी. दोन गरीब लोक फिरतात रत्नागिरीला. हायला तुम्ही दोघं तर डाकू वाटतात आहे. चंगम घे रत्नागिरीला हरवलेली. तो तिकीट निकालले ते विदाउट तिकीट नो प्रवास. तिकीट काउंटरवर पहिले हजेरी लावणे. कशी झाली झोप? बाबू बाबू इव्हेंट वाला. लेट झालाय. चलो भागो. ट्रेन सुटते रत्नागिरीवरून. पचका झाला पोबाट. चल. तो जस्ट आता रत्नागिरी स्टेशनला उतरलो आणि पाऊस कंटिन्यू आहे. फुल पाऊस आहे. काल दहीहंडीमध्ये तर भिजलोय पण आज भिजायचा काही मूड नाही आहे. तो पाऊस कंटिन्यू. बापरे जोरात पाऊस आहे. हलायची हे नाही, हिंमत नाही.
फायनली पोचलो कणकवली. सो कणकवलीवरून आम्हाला जायचंय आता मालवणला. ए गाडी बिडी बोलाव. ओ शेट गाडी बोलवा तुमच्या भावाची. मस्त स्टेशन बनवलं रे. सो कणकवली स्टेशन किती मस्त झालंय आणि प्रॉपर सिटी सारखं फुल केलंय आणि हर एक गड आणि किल्ल्यांचे मस्त मेसेज पण आहे इथं. वाव. याला काय बोलता माहिती आहे तुला? तू मराठी मुलगा आहे ना. याला काय बोलता? गोगल गाय. मी बोललो मी. फायनली कणकवली स्टेशनला आलो आणि इथून निघायचं मालवणसाठी. कणकवली स्टेशन मस्त तर आता नाईटमध्ये जर दिवसाला असलेला मस्त फोटोशूट पण झालं. लहान पोरांसाठी तर मजाच आहे. म्हणजे लहान पोरांना फोटोशूटसाठी हर एक जागा पण दिलाय. मस्त तिकडे छोटासा एक गार्डन बनवलाय. मला असं वाटतं गव्हर्नमेंटने तर अर्धा पैसा कणकवलीवर खर्च केलाय. सो फायनली आता इथून रिक्षा मारणार आहे आणि डायरेक्ट वैभवच्या घरी निघणार आहे. का की खूप टाइम झालाय. आता रिक्षाचाच पर्याय आहे आम्हाला. सो निकलते का की पाऊस पण खूप आहे आणि स्टेशन तर मी पहिल्यांदा बघितलं. खूपच छान स्टेशन आहे. चलो काकांसोबत गप्पे मारता मारता निघू. नाश्ता टाइम. मी ना फायनली मेन शूटर आला आपला. आम्ही रिक्षाने आलो. नाहीतर भाई तेरा आसरा था हमको मालवण में कोई नहीं पूछने वाला. मी तुला बोलत कणकवलीला गेले. कणकवलीला आले का नाही. तुला काय वाटलं घराच्या बाहेर आहे दरवाजा खोल. चला नाश्ता करून झाला. आता जाऊ इथून 4 व्हीलर. बट बाकी सब खैरियत? हाँ सर बस खैरियत क्या? ए भाई घंटा चालवशील? हा पण इकडं भाई आता जरा भाऊ बदल्या चालवतो गाडी. काय बाबा हे नवीन आणलं बघ काय त्यांनी. वाय वेब मारेगा वाई वाय मालवण किंग. आणि चालवत बटल्या. सीट बघा किती पुढे घेतले भाईनी. भाईच्या हिशोबाने सीट आहे. चलो हा हा बरोबर. पॉइंट टू मिलॉट. आणि आज मध्ये किती टन मारायचंय मार. नको नको मारू. अच्छा गावात बटल्या ऐकत नाही. हाईट सो आज थांबणार आहे इकडं वैभवच्या फ्रेंडच्या इथं. मिळते पब्लिक. भारी क्लिअर भेटतो रे. व्यू भारी आहे.
चाहतों की दुनिया में. सो मस्त 4 तास झोपले आम्ही. 4 तास झोपलो आणि मला वाटलं संध्याकाळचे 5-6 वाजले असतील. बघतोय तर 1 वाजले. आयला मज्जा आहे मज्जा. टाइम काय पळत नाही आणि आम्हाला टाइमला काय पळवायचा नाहीये. एक बाहेर निघायची मजाच वेगळी. आणि मालवणचा पाऊस वा जन्नत. आमचा एक फ्रेंड येतोय. त्याचं नाव आहे काय अभि नाव काय पण त्याचं राम. आपला खास शूटर आहे तो. मस्त मालवणचाच येतोय. चला आता नाश्ता करू. बाहेरनी चायनीज सारखा आयटम मध्ये पोहे आणले. मस्त खावा खावा. श्रीला पोरगी पण बघितली. ती बोलते हाईट कमी आहे बाळाची म्हणून ती जरा रिजेक्ट झाली. चला नाश्ता करून घेऊ. पार्सल दिलं सो मालवण आणि एन्जॉयमेंट स्टार्ट. थोडा आराम करून आता चाललोय आम्ही थोडं स्पॉट बघायला. कारण की डायरेक्ट आम्ही मालवणला तर येतो पण राम आम्हाला कुठे फिरवत नाही. आणि या टायमाला राम आम्हाला फिरवतोय. आता कुठे तो फोटोशूट करतो आणि स्पॉटला नेतोय धबधब्या साईडला. तर जाऊ चल तिकडं. तिथं 3 बसायला लागेल. मला बसायला लागेल. ठीक आहे. मोबाईल तर आपला भाऊ आता गाडी चालवतोय. थांब 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 पळू नको थांब. मालवणला आलो ना तर कुठल्याही गोष्टीची कमी नाही. हे लोक फ्रेंड गाड्या पण देतात स्वतःच्या, हॉटेल पण देतात, स्पॉट पण देतात, सगळंच देतात. नाद करतीस का हॉटेल भाग्यश्री. कोट कोट बोलायचं नाही. तुम्ही काय व्ह्यू बघू शकता. हे आपण कुठे चाललोय. आता आपण चाललोय तिकडे. कुठे इकडे कुठे. इकडे. सो गाईस तुम्ही रोड बघू शकता कसा आहे. मालवणची हीच मजा आहे. जास्त करून मजा आहे. रोडची डिमांड जास्त आहे का की स्पॉट बघू शकता तुम्ही. आणि ज्या साईडला आम्ही चाललोय तो आहे धबधबा. आणि फोटोशूट करणार आहे, थोडी आंघोळ करणार आहे. आणि या टायमाला फुल एन्जॉयमेंट करायला आलो आहे. फक्त मस्ती का की गणपती बाप्पांचं डेकोरेशन करायचं आहे. आणि गणपती बाप्पा आपल्या मित्राच्या घरी येतात आहे. काही नॉनव्हेज नाही, फक्त श्रावणसारखे पाळतात आहे आम्ही पत्ते. का की मित्रांचे आहे घरात श्रावण. आणि फक्त आम्ही धबधब्याचे आता शूट करायला चाललोय. सो गाईज आता पेट्रोल टाकून झालंय. जॅकेट कुणाचं आहे. सो ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा. यो पाऊस आत्ता थांबलाय, नाही पाऊस कंटिन्यू होता. आणि मुंबईमध्ये तर भरपूर पाऊस चालू आहे. आणि इथं आता 2 ते 3 तास झाले फक्त पाऊस थांबून. आणि आता परत चालू झालाय. तो देखते आगे कितना बारिश आता है. और वैसा भी हम लोग फुल एंजॉय करने ही आए. ड्रायव्हरची तुम्ही हाईट बघू शकता. हा लहान पोरांच्या मालवण बोलते.
त्यावर पण पीक आहे तसा पण वन साइड गाडी चालवतो. रेसिंग लागलेली आहे. गाइस तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा आहे. सिरियसली आहे मुंबईपेक्षा ना कधी कधी ना इथं आराम करायला खूप बरं वाटतं. यवा कोकण आपलोच असा. हात सोडून गाडी चालवत होता. आता हा स्टेबल पाहिजे. नजारा देखो नजारा. कसं वाटतंय तुम्हाला? गारगार वाटतंय. कसं वाटतंय बाबू? दे ना
कसं वाटतंय मित्रा? फिलिंग बेस्ट. त्याचंच गाव आहे, तो तिथंच असतो. इकडचं पाणी स्वच्छच असेल, डोंगराच्या किनारी होते वाटते आपण. हा स्वच्छ असतं इकडचं. मालवण. सो पावसात खूपच मजा, कारण की लवकरच गणपती बाप्पा येत आहे. तर आम्ही गणपती बाप्पांचं कामच करायला आलेलो, त्यासाठी आम्ही आता मालवण फिरतोय. खूपच जास्त एन्जॉय आणि व्ह्यू तर खूप मस्त. काय साईडला वा. आज सर्व वेगवेगळे चालतात. वाव, तिकडं बघ. मागवणीमध्ये आम्ही पोहोचलोय आता. मागवणे रोडच्या इथे आणि आम्ही धबधब्यावर आम्ही डोंगराच्या किनारी चालतो. गाडी हळू चालवा, सावधान. वळव आहे सर्व, वळत असतात. सावधान रहे, सतर्क रहे. बघितलं झाडं कशी लागली. सो गाईस, पाऊस आलेला आहे खूप जोराचा. तो डोंगराच्या किनारी चाललोय तर धबधब्यावर. तर पाऊस तर आता चालू झालाय. तो गाडी आता जरा पिकअप नाही घेत आहे, म्हणजे वरचा वळण रस्ता आहे म्हणून. पाऊस जोरात चालू झालाय. सो आता आमचे मोबाईल विजणार आहे. तर असं काय 14 आहे, वॉटरप्रूफ, ऑन गॅरंटी, सर्व चालू आहे. आता 3 जण आमची घाबरली पावसाला बघून. तो आम्ही पण जरा साईडला टाकली. सो आम्ही धबधब्याला जातो आणि मजबूत पाऊस लागलाय, तर इथं थोडं थांबलेले. भावाला कायच भिजायचं म्हणजे हे नाही, कारण की भावाला घरी जायचं. त्यासाठी आम्ही तर आंघोळ करायलाच चाललोय, भिजायलाच चाललोय. आणि गणपती बाप्पांची कामं पण आहेत, ती पण करायची आज संध्याकाळी. त्यानंतर फुल एन्जॉय, मस्ती पण आहे. भाव सोबत आहे तर काय टेन्शन नाही, फुल भिजो. आणि कुठला काय मागवणे रोडवर आहे. एक माणूस नाही पण पाऊस तर भरपूर आहे. एन्जॉय.
इथे पार्किंग आहे. तर आता इथे आम्ही आमच्या बाईक्स लावणार आणि पुढे जाणार. धबधबा तर आता आपण ह्या ठिकाणी जाणार आहोत, चांदेर धबधबा. आता आम्हाला एक एक दगडांची आणि एक एक गोष्टीची माहिती देईल. म्हणजे आमच्याकडे एक केअरटेकर आहे, गाईड आहे, जादू गाईड. आम्हाला सर्व सांगणार हे झाड कुठून आलं आणि हे झाड कुठून लावलं. हे इथले दगडी सगळे आणून टाकलेले आहेत ना, दगड इथली नेहमीच टाकले. करते टाइटो. हे बघ. सो गाईस, तुम्ही हे वाचून घ्या एकदा. इथे येण्याच्या पूर्वी हे वाचून घ्या. गाईडाला चालूच आहे. सो गाईस, बघू शकता तुम्ही. सो गाईज, रोड बघू शकता तुम्ही किती खतरनाक आहे. इथे जर तुम्हाला यायचं असेल ना, स्वतःच्या जबाबदारीवर या. चल ना पुढे. सो गाईस, मी रोड बघू शकता. एकदम सांभाळून आम्ही पाऊल ठेवतोय. थोडा वर खाली आहे. सो गाईस, इथे तुम्ही येणार तर आपल्या जबाबदारीवर या. आमचा ब्लॉगरचा पण आम्ही व्हिडिओ येतो. कधीपासून आपला ब्लॉगर आपल्या यूट्यूब चॅनलसाठी मस्त व्हिडिओ बनवतोय. बघू शकता, फायनली आम्ही धबधब्याच्या इथं आलो. मालवणकर आलो. तुमच्या वाटेवर आलो. सो फायनली आलो. सो मी 4 ते 5 वेळा मालवणला आलोय, गोवा फिरलोय, पण दर टाइम मी विचार करतो इकडे यायचं. फायनली रामनी घेऊन आला. श्री तर 2 ते 3 वेळा आलाय, बाबू पण आलाय आणि आपला तू पण नाही आलाय. या साईडला कोण नाही आलंय. सो आम्ही सर्व पहिल्यांदा आलोय. फोटो काढतो. हे आपण आयला कुठे आलोय. धबधब्यावर आलोय. आता करू थोडीशी एन्जॉय, फोटोशूट. जास्त मस्ती करायची नाही, कारण की पावसाचा क्लायमेट आहे. धबधब्याचं पाणी तर बघू शकता. थोडंफार आम्ही फोटोशूट करून आणि मस्ती करून आम्ही निघणार आहे गप्प. सो स्वतःची काळजी घ्या. इथं जबाबदार कोण राहणार नाही. बायला जागा भेटली, कपडे आणि आम्ही पाडायला. बोलणार कधी. बायचा मोबाईल, बायचा टॅटू बघ आता चमकतो आईच्या गावात. मस्त धबधब्यावर आलो आंघोळ करायला. आणि राम तर स्विमर आहे, तो गेलाय एंडपर्यंत. इथं जाम खोल आहे, जाम म्हणजे जाम. म्हणून आपली पोरांची हिंमत नाही जायला. लोक इकडंच आहे, माझी तर नाहीच बाबा.
इकडं सर्वीकडे मेसेज पण लिहिलाय, धबधब्यावरून कोणी उडी मारू नये. म्हणजे इथं स्वतःची काळजी स्वतः घ्यायला, काही नुकसान झालं तर कोण जबाबदार नाहीये. हे राम उडी मारतो बघ. पाणी इकडं घेतोय, इकडं. नाही नाही नाही, हा इकडं उभा राहा, इकडं उभा राहा. सो फायनली आम्ही थोडं मस्त पोहून आता घरी जायला निघतोय. आणि इथं पोरांचे चालले फोटोशूट. सो मस्त. हे तुझे फोटोशूट झाले का? भावाचा एकच पोच आहे, दाखव कुठला. चल 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 चल. तो इथं फोटोशूट चालू आहे. सो खूपच एन्जॉय केली, मस्ती केली. जागा रिक्स आहे पण आम्ही लोकांनी स्वतःला सांभाळून घेतलं, कारण की तेवढी मस्ती नाही गेली. सो फायनली धबधब्याची मस्ती करून आता चाललोय घरी. आणि जास्त मस्ती करायची पण नव्हती, का की पाणीचा फ्लो जास्त आहे आणि पावसाचा क्लायमेट आहे, तर एवढी मस्ती पाहिजे पण नाही. जसे सांभाळून आले तसे सांभाळून जाणार. आणि तुम्ही लोक पण अशा धबधब्यावर येतात तर जरा स्वतःची काळजी घ्या, का की धबधबा कुणाचाच नाही आहे. मस्ती तेवढीच करा जेवढी सहन होऊ शकते. आणि दगडी जाम डेंजर आहे. आम्ही तसेच चाललोय. आय लव्ह मालवण, आय लव्ह कोकण, आय लव्ह यू. ए बस. सो गाईज, रस्ता खूप डेंजर आहे. स्वतःच्या जिम्मेदारीवर या, नाहीतर येऊ नका. फोटोशूट साठी यांची मस्ती चालू आहे इकडं. अरे एक एक सिंगल काढा ना रे, इथं आमचा फोटोग्राफर वैतागतोय. मस्त व्ह्यू. बघ काय करतोय नक्की, काय करायचं काय याला, काय काय. अरे भाई तो क्लिकवर क्लिक करतोय. तापे ताप, शांत नाही ना. सो थँक्यू सो मच राम, खूप मजा आली. आणि तू होता तर जरा अजून जास्त, का की पाणीचा फ्लो माहीत पडला. आणि तेवढी मस्ती पण नाही केली, का की राम बोलला जास्त हालचाल करू नका स्वतःला नुकसानसाठी. आता येताना गाडी मी चालवली, आता जाताना तो चालवतोय. हे भाऊ मागेच लागलाय, गाडी मला चालवायची. ही आहे रामची गाडी, ही आहे वैभवची गाडी. वैभवला काम होतं म्हणून तो नाही आला. आणि इथं बटल्याला गाडी येत नाही तरी चालवतोय. तो बघा रेसवर रेस देतोय. तो बघा, हा बघा. चल. सो येताना मी बाईक चालवत होतो, आता जाताना भाऊ चालवतोय. स्प्लेंडर स्प्लेंडर बोलतोय. हे सरळ ना. काय बाबू, नाईट डिनर थंडीमध्ये. सो मस्त. जिथं आम्ही हॉटेलवर थांबलोय त्यांचंच मस्त रेस्टॉरंट आहे, बघू शकता. सो आत्ता अजून शूटर येतात आहे. आम्ही आलो, आम्ही रूमवर होतो आणि गारटलोय आम्ही. पाऊस नॉनस्टॉप मस्त चालू आहे.
सो गणपतीची तयारी चालू वैभवच्या घरी. वन साइड श्री इव्हेंट डेकोरेशन दिव्यावरून स्पेशल आले मालवणमध्ये काम करायला. वैभवची मम्मी झोपले म्हणून आवाज जरा आमचा कमी आहे. काय बाबू काय रे चिलेल असतं. काय ठोकाठोकी. आता ठोक्याठोकीचीच काम आहे. श्रीला अजून काम काय येते. वैभवच्या घर बघा फुल गाव मालवण गाव. धडपडते चिली. अच्छा हे चिकट झाले का दगडी. पोरा बघा मस्त काम करतात आहे. कारण की आता नाश्ता करायचा आहे आणि हुक्का लगाव चलो. सो नाश्त्याचा टेबल आज आमचा बाहेर आहे. बाहेरून मस्त नाश्ता आलाय. पावसाचा क्लायमेट बघू शकता. सो मस्त. श्री घरात कामं नाही करत पण बाहेर आल्यावर करतो. कारण की त्याला माहित आहे शिव्या नाही खायच्या. वेब 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 मारते वेब. हे आहे आमचे मोठ्या लोकांची सिक्रेट. नाश्ता टाइम. पेरी पेरी नाश्त्यामध्ये पेरी पेरी खातो. बाहेर जा बाहेर जा. इडली 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 जवळ. मच्छाव पब्लिक घर के भी बोलते रहे बघा किती एन्जॉय करतात आहे पोरं. माझी बायको तर बाबा बाबू बाबू बोलते सो पाऊस आणि पावसातले नाश्ते. सो मस्त जे पाहिजे ते आले नाश्त्यामध्ये व्हेरायटीज. सो पिझ्झा बोलते पब्लिक लाश एक नंबर रे खतरनाक. असा हे कर थांब खाली का त्याला बाबू. सो फायनली मालवणची लास्ट ट्रिप. वन डे आराम करून आम्ही आता सर्व निघतात आहे गोव्यासाठी फिरायला मस्त. आणि भाई श्रीभाई आता गाडी चालवतोय की वैभवच्या घरी जाऊन मम्मीला भेटू आणि तिकडून निघू. वैभवची गाडी आणि इथं वन डे 2 दिवस आम्ही इथं थांबलेलो. 2 दिवस नाही बोलू शकतो 1 रात्र बोलू शकतो. माझी जागा घेतली साल्यानी. सो इथपर्यंतच मालवणचा ब्लॉग संपवतो. खूप मजा आली आणि आता आम्ही मालवणहून चाललोय गोव्याला. सो गोव्याला 2 दिवस राहू एन्जॉय करू.
सो कुडाळवरून आम्ही आता चाललोय थिवीपला. थिवीप मतलब गोवा बोलते पब्लिक. और गोवा में क्यों जा रहे हैं? क्योंकि भाई को पीनी है बकाड़ी और इसको पीना है क्या? नुसतं प्रवास कसं चालायचं मंडळी. मालवण फिरून आता गोव्याला आराम. आता बघू कुठला कुठला स्टॉक. गुड मॉर्निंग गोवा. सो झाली आमची मॉर्निंग. की रात्र काळी गेली तर मॉर्निंग तर उशिरा होणारच. सो गोवा आता निघालोय फिरण्यासाठी. आता 4 व्हीलर घेऊ आणि अख्खा गोवा फिरू. या टायमाला गोव्यामध्ये फक्त फिरायला आलोय. चांगले चांगले स्पॉटवर शूट करायसाठी चाललोय. तो मस्त रेडी तर बघा. आणि भाऊ बघा वन साईड. आमचा आता ड्रायव्हर आणि गाडी घेणार आहे आणि तोच चालवणार आहे. की आमच्यामध्ये एकच ड्रायव्हर आहे, तो आपला श्रीव आहे. आणि गोवामध्ये तर फिरलंय. ब्लॉगमध्ये सारखं काय दाखवायची गरज नाही, पण ब्लॉग बनतोय तर मालवणला अटॅच करून बनतोय. म्हणून गोव्याची मस्ती फक्त फिरणं आणि खाणं असेल. सो बेटा पुढे. सो रेंटवर गाडी घ्यायची तर थोडं गाडी बघू आणि पूर्ण फिरू आपण. आणि चौघच आहे तर गाडी चालायला मजा असेल. आणि वन साईड श्री ड्रायव्हर. आणि गाडी घ्यायच्या आधी श्री सर्व चेक करतोय का की द्यायच्या टायमाला पण व्यवस्थित द्यायचे. का की इथं सिस्टमच आहे का की रेंटवर असे बरेच गाड्या असतात. सो मजा येणार आहे फिरायला. सो इथं फॉर्मॅलिटी कंप्लीट करू, मजा येईल. सो फोटोशूटसाठी पावसाचा क्लायमेट आहे. फ्लिपफ्लॉपच भेटत होती, पण फोटोशूट करायचे म्हणून डायरेक्ट शूज घेतले. फ्लिपफ्लॉपला टाकतो, चलतो. काय पैसे कशी वाटते बाबू. सो श्रीने गाडी विकत घेतली आहे तर साईन करतोय. ग्राउंड में लगाएंगे. सो शूटसाठी आलो आहे पॅरा रोडवर. इथं गाडी पार्किंग करून मिलते हे आगे. सो पार्किंगला गाडी लावून पॅरा रोडसाठी भेटू. मस्त फोटोशूट करो, वीडियो व्यू घेऊ. गोवा तो मचाते, पूरा शूट करते गोवा का वीडियो. सो आता आलो आहे पॅरा रोडला. फोटोशूट करू, व्हिडिओ शूट करू. आणि श्री बोलतो इथं शाहरुख खानची शूटिंग पण झालेली. काय श्री? कुठल्या मूवीची? मूवी नाही माहिती. ती सायकल चालवलेली ती का? ती हिरोईन कोण? आलिया भट. सो मस्त इथं फोटोशूटसाठीच असे संधी घेतात. आणि रोड पण मस्त आहे. गाडी अवेलेबल नाही, शूटसाठी मस्त झालं. सो बाबू स्नॅपचॅट भरून टाक. आणि तू काय भरशील? गॅलरी. माझी तर गॅलरी. माशा गोव्याला पण फुल पाऊस आहे. वन साइड पाऊस आणि वन साइड ड्रायव्हर. फुल पाऊस फुल. जसं मुंबईला पण पाऊस चालू आहे या टायमाला आणि गोव्याला पण सेम हालत आहे. मालवणला पण तसंच होतं. सो मस्त व्ह्यूचा मजा खूपच जास्त आहे. AC नको चालू करा, मला फिरतंय डोकं. सनसेट. आणि श्रीने आम्हाला कुठे आणलंय काय माहिती. श्रीला विचारू. श्री कुठे रे? वन्स अगेन. ओके. माझं तर सर्व फर्स्ट टाइम आहे. 3-4 वेळा आलोय गोव्याला, पण आता स्पॉट एक फिरतोय आम्ही फक्त. सो मस्त एक बीचवर आलोय आम्ही. जो स्पॉटचं नाव बघू शकता. आणि गोव्यामध्ये आम्ही सर्व एक गोष्टी कनेक्ट करतोय.
वन साइड श्री ब्रे एक्सप्लोर करायला दिवस कमी आहेत. आजचा दिवस आहे आमच्याकडे. तुझ्या घरी जायचंय. फिरायला भेटत तेवढा प्रयत्न करतोय फिरण्याचा. थोडंसं आम्ही लेट झालो. काळोख पडला नाही तर मस्त सनसेट भेटला असता म्हणून उजेड आपण उजेड आता फिशिंग आपण पण जाऊ शकतो. मोबाईल